गुड इव्हनिंग. वेलकम टू अवर चॅनल श्री क्लासेस शाहूवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चॅप्टर नंबर 6 इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री आज आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्रीचा असणारा जो पार्ट आहे जो आपल्याला 9th मध्ये पण झालेला आहे, बेसिकचा झालेला पार्ट आपण थोडासा आपण रिवाइज करू, जेणेकरून आपल्याला पुढच्या पार्ट्समध्ये आपण जे व्हिडिओज घेणार आहोत प्रॅक्टिस सेटचे ते तुम्हाला सोपे जातील. ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्री चॅप्टर, तर ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय आहे, तर ट्रिग्नोमेट्री मध्ये राईट अँगल ट्रायंगलचा स्टडी केला जातो. काय केला जातो? राईट अँगल ट्रायंगलचा स्टडी केला जातो. तर आता बघा इथे ट्रायंगल कोणता आहे? एबीसी हा ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल एबीसी मधला अँगल बी किती डिग्री आहे? 90 डिग्री आहे. आणि याच्यावरूनच हा जो ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे, याचा आपण काय करायचं आहे, यूज करून आपण काही ट्रिग्नोमेट्री रेशोज आपण फाइंड करायचे. तर त्याच्यामध्ये जे बेसिक मध्ये गेल्या वर्षी तुम्हाला झालेले जे फॉर्म्युले ते पुन्हा आपण काय करूया, रिपीट करूया. तर त्याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला कोणता आहे बघा, तर sin थीटा. तर sin थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो बघा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ओके. बरं आता याच्यामध्ये अपोजिट साइड थीटा sin थीटा, थीटा म्हणजे तो अँगल असतो आणि अँगलची अपोजिट साइड आहे. तर बघा अँगलची अपोजिट साइड कोणती आहे? AB. मग आपल्याला इथे लिहिता आहे, काय लिहिता आहे आपल्याला, AB अपॉन हायपोटेन्यूज. मग हायपोटेन्यूज कोणता आहे? AC. ओके. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट फॉर्म्युला कोणता लिहिता येईल आपल्याला बघा, cos थीटा. cos थीटा इज इक्वल टू, थोडं शॉर्ट मध्ये लिहितो, काय लिहिता येईल आपल्याला, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. काय लिहिता येईल आपल्याला, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. मग थीटाची ऍडजसंट साइड म्हणजे काय, लगतची बाजू. तर हा जो थीटा आहे त्या थीटाच्या दोन नियर साइड्स आहेत, एक आहे हायपोटेन्यूज आहे. हायपोटेन्यूज सोडून दुसरी जी साइड असते त्याला आपण ऍडजसंट साइड असं आपण म्हणतो. ऍडजसंट साइड, थीटाची ऍडजसंट साइड कोणती आहे बघा, BC लिहिला अपॉन हायपोटेन्यूज कोणता आहे? AC. BC अपॉन AC आपण लिहिलं. ठीक आहे. sin थीटा, cos थीटा आणि त्यानंतर पुढचा घटक आहे tan थीटा. ओके. tan थीटा साठी काय फॉर्म्युला असतो बघा, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. थीटाची अपोजिट साइड घ्यायची, ऍडजसंट साइड घ्यायची. मग काय लिहिता येईल आपल्याला, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके. तो काय अपोजिट साइड कोणती आहे बघा, AB आहे अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे? BC आहे. ओके. सेम अशाच प्रकारे काही फॉर्म्युले असतात. sin थीटाचा इन्व्हर्स असतो, कोणता असतो बरं का, तर कोसेक थीटा. मग कोसेक थीटासाठी काय फॉर्म्युला घेतला जातो बघा, sin थीटाचा इन्व्हर्स असतो म्हणजे याचा फॉर्म्युला अपोजिट येतो. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला इथं, हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनस कोणता आहे? AC आहे अपॉन अपोजिट साइड कोणती आहे? AB. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघूया, cos थीटा. cos थीटाचा इन्व्हर्स कोणता येतो? sec थीटा येतो. तर sec थीटा इज इक्वल टू cos थीटाचा अपोजिट फॉर्म्युला येतो. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. हायपोटेनस कोणता आहे बघा, हायपोटेनस कोणता आहे? AC अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे? हायपोटेनस AC अपॉन ऍडजसंट साइड कोणती आहे? BC. ओके. त्यानंतर लास्ट फॉर्म्युला येतो cot थीटा. cot थीटा हा tan थीटाचा इन्व्हर्स असतो. मग काय लिहिता येईल आपल्याला फॉर्म्युला, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. ऍडजसंट साइड कोणती आहे बघा, थीटाची ऍडजसंट साइड कोणती आहे? BC अपॉन अपोजिट साइड कोणती आहे बघा, AB. अपोजिट साइड कोणती आहे? AB. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युले मिळाले. कोणकोणते फॉर्म्युले मिळाले बघा, sin थीटा is equal to opposite side upon hypotenuse, theta ची opposite side upon hypotenuse, cos theta is equal to adjacent side upon hypotenuse, BC upon AC, tan theta is equal to opposite side upon adjacent side, AB upon BC, cosec theta is equal to hypotenuse upon opposite side, AC upon AB, त्यानंतर sec theta hypotenuse upon adjacent side, AC upon BC, and last cot theta adjacent side upon opposite side, BC upon AB. अशा प्रकारचे आपल्याला फॉर्म्युला. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे बघा, आता यामध्ये आपल्याला काही बेसिकचे जे फॉर्म्युले लागतात ते आता आपण पाहू. ठीक आहे. तर बेसिकच्या आणखी गेल्या वर्षी झालेले फॉर्म्युले आपल्याला पाहूया. तर याच्यामध्ये अजून कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला लागतात. ओके. तर सपोज हा पार्ट असेल, आपण ट्रायंगलचा आपण विचार करू. हा अँगल जर का थीटा असेल तर इथला हा जो अँगल आहे तो हा अँगल आपण 90 मायनस थीटा असं घेऊ शकतो.
म्हणजे हा जर का 30 डिग्री असेल, 90 डिग्री असेल तर हा 60 डिग्री मिळतो. कसा मिळतो? 90 - 30 म्हणजे किती असतो? 60 डिग्री असतो. ओके, ह्या रिलेशननुसार काही आपल्याला फॉर्म्युले मिळतात. ते फॉर्म्युले कोणकोणते आहेत बघा, जे आपल्याला गेल्या वर्षी झालेले आहे. कोणकोणते फॉर्म्युले असतात बघा? साइन थीटा. साइन थीटा इज इक्वल टू अशा फॉर्म्युला आपल्याला घेता येतो. पहिली त्याला आपल्याला cos 90 - थीटा हा एक फॉर्म्युला आपल्याला घेता येतो. ठीक आहे. त्यानंतर आता हा फॉर्म्युला कसा आला तो पण पाठ आपण थोडक्यात आपण बघू. साइन थीटाची अपोजिट साइड कोणती आहे? AB. हायपोटेनस कोणता आहे? AC. cos थीटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे? AB. हायपोटेनस कोणता आहे? AC. दोन ठिकाणी AB अपॉन AC येते. त्यामुळे आपण हा एक फॉर्म्युला आपल्याला लिहिता येतो. सेकंड फॉर्म्युला आपण बघूया. अशाच प्रकारचं रिलेशन असतं. साइन आणि cos मध्ये रिलेशन असतं. तशाच प्रकारे अजून एका फॉर्म्युल्यामध्ये असतो कोणता? tan थीटा आणि cot थीटा. tan थीटा इज इक्वल टू मग काय लिहिता येईल आपल्याला? cot 90 - थीटा. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला लिहिता येईल. अजून एक रिलेशन आपल्याला मिळतं कशामध्ये? sec थीटा आणि cosec थीटा मध्ये. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला? sec थीटा इज इक्वल टू cosec 90 - थीटा. अशा प्रकारे फॉर्म्युला आहे. ओके, हे तीन फॉर्म्युले पण आपल्याला काय करायचे? लक्षात ठेवायचे. काही एक्झाम्पल ग्रुपचे असतात, काही एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला हे टर्म आपल्याला यूज करावे लागतात. ठीक आहे. आता त्यानंतर अजून काही फॉर्म्युले कोणकोणते आहेत? तर आता यानंतर आपण tan थीटासाठी आपण फॉर्म्युला बघू. तर tan थीटा, ओके, tan थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते? sin थीटा अपॉन cos थीटा. काय व्हॅल्यू असते? sin थीटा अपॉन cos थीटा. हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा सेकंड फॉर्म्युला कोणता आहे? tan चा इन्व्हर्स कोणता असतो? cot थीटा. तर cot थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू असते cos थीटा अपॉन sin. काय व्हॅल्यू? cos थीटा अपॉन sin थीटा. हे दोन फॉर्म्युले आहेत. ओके, आता हा पार्ट झाल्यानंतर आपण काय बघूया? आपण इन्व्हर्स फंक्शनचे फॉर्म्युला आपण बघूया. ठीक आहे. आता इन्व्हर्स फंक्शन आपण मगाशी जे फॉर्म्युला आपण बघितले होते त्या मगाशा फॉर्म्युलामध्ये आता कोणता इन्व्हर्स होता बघा? sin थीटा. sin थीटाचा इन्व्हर्स कोणता होता? cosec थीटा. त्यानंतर cos थीटा. cos थीटाचा इन्व्हर्स फॉर्म्युला कोणता मिळाला होता आपल्याला? sec थीटा. आणि tan थीटाचा इन्व्हर्स फंक्शन कोणतं असतं? cot थीटा. त्यासाठी आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचे फॉर्म्युला आपल्याला माहिती असते पाहिजे. ठीक आहे. मग ते वेगवेगळ्या फॉर्मने आपण बघू. फर्स्ट फॉर्म्युला आपण घेऊया कोणता? sin थीटा. sin थीटाचा इन्व्हर्स कोणता असतो? cosec थीटा. sin थीटा इज इक्वल टू आपल्याला लिहिता येईल 1 अपॉन cosec थीटा. यापासून अजून एक फॉर्म्युला आपल्याला कोणता तयार करता येईल बघा? तर sin थीटा आता डिवाइडेड केल्यानंतर मल्टिप्लाइड इनटू cosec थीटा इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला लक्षात घेता येईल. त्यानंतर अजून काय लक्षात येईल बघ? अजून एक फॉर्म्युला तयार होतो कोणता? cosec थीटा इज इक्वल टू 1 अपॉन sin थीटा मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? डिवाइड 1 अपॉन sin थीटा. हा फॉर्म्युला मिळाला. पहिल्या फॉर्म्युल्यावरून हे दोन अजून फॉर्म्युले तयार झाले. आता सेकंड आपण बघू. ठीक आहे. बरं, मग सेकंड कोणता फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल? तर sin थीटा नंतर cos थीटा. cos थीटाचा इन्व्हर्स फॉर्म्युला कोणता असतो? sec थीटा असतो. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? 1 अपॉन sec थीटा. नेक्स्ट घ्या. अशाच प्रकारे ह्या सेम मेथडनं cos थीटा इनटू हे sec थीटा इकडे डिवाइड आहे. इकडे नंतर मल्टिप्लाय झालं इनटू sec थीटा इज इक्वल टू इकडे व्हॅल्यू काय राहते? 1. लास्ट sec थीटा इज इक्वल टू 1 अपॉन मल्टिप्लाय केल्यानंतर 1 अपॉन cos थीटा. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा फॉर्म्युला tan थीटा. tan थीटा इज इक्वल टू 1 अपॉन cot थीटा. पुन्हा cot थीटा इकडे मल्टिप्लाय होईल. tan थीटा इनटू cot थीटा इज इक्वल टू 1. आणि त्यानंतर cot थीटा इज इक्वल टू 1 अपॉन tan थीटा. अशा प्रकारे आपल्याला हे इन्व्हर्स फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला लक्षात ठेवता येतील. सिंपल पार्ट आहे. sin थीटाचा इन्व्हर्स cosec थीटा असतो. cos थीटाचा इन्व्हर्स sec थीटा असतो आणि tan थीटाचा इन्व्हर्स कोणता असतो? cot थीटा. एवढाच फक्त पार्ट लक्षात ठेवा. ते सगळेचे सगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. आता त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट फॉर्म्युले कोणते आहेत बघा. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज बरोबर म्हणजे बेसिक जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत त्याशी रिलेटेड तीन फॉर्म्युले आहेत आणि त्यापासून अजून काही फॉर्म्युले आपण तयार करू शकतो. ते तीन फॉर्म्युले मेन कोणते आहेत ते आपण बघूया. आपल्याला टू दॅटचा क्वेश्चन नंबर 6 आहे त्यामध्ये आपल्याला ते बऱ्याच वेळा आपल्याला यूज करावे लागतात. ठीक आहे. तर पहिला फॉर्म्युला त्यामध्ये कोणता आहे बघा? sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. नेक्स्ट फॉर्म्युला कोणता आहे? 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. हा एक फॉर्म्युला. अजून एक फॉर्म्युला कोणता आहे? 1 प्लस tan चा इन्व्हर्स कोणता असतो? cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. अशा प्रकारे आपल्याला हे फॉर्म्युला मिळतात. हे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. क्वेश्चन नंबर 6 टू दॅटचे जे क्वेश्चन्स आहेत ठीक आहे त्यामध्ये आपल्याला याचा यूज करता येतो. ओके. आता त्यानंतर आपण बघूया. आता एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे कोणता?
तर आपल्याला साइनचे जे वेगवेगळे अँगल्स असतात तर त्यासाठी जे अँगल्स असतात त्या वेगवेगळ्या अँगल्ससाठी साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा आणि बाकीचे जे उरलेले जे 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ओके त्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे. मग ह्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं बघा, बऱ्याच वेळा व्हॅल्यूज आपल्याला लक्षात राहत नाही. ठीक आहे. मग आपल्याला व्हॅल्यू लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला काही बेसिक ट्रिक्स सांगतो. तर ट्रिक्स लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण काय करायचं बघा, एक छोटा ट्रायंगल आपण घ्यायचा बरोबर. तर त्या ट्रायंगल मध्ये आपण अँगल्स असे रिप्रेझेंट करू. सपोज हा ट्रायंगल आहे, इथला अँगल काय रिप्रेझेंट केला 30 डिग्री, इथला अँगल काय रिप्रेझेंट करू शकतो आपण 60 डिग्रीने रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर इथला अँगल किती असणार 90 डिग्री. आता आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, त्यानुसार साइन अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 टाइम्स द हायपोटेनस असतं. त्यामुळे इथे व्हॅल्यू 1 लिहू शकतो, इथे व्हॅल्यू 2 लिहू शकतो. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस असतं. त्यानुसार आपण ह्या व्हॅल्यू आपण ह्या ट्रायंगल मध्ये लक्षात एवढाच पार्ट लक्षात ठेवला. तर 30 डिग्री आणि 60 डिग्रीचे जेवढे पण आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे सगळे व्हॅल्यू आपल्याला लक्षात राहता येतात. एवढाच पार्ट लक्षात ठेवून आपण व्हॅल्यू आपण काढू शकतो. ठीक आहे. आपल्याला कोणताही चार्ट पाठ करायची काही गरज नाही. ठीक आहे. अजून त्यानंतर आपण बघूया. आता त्यानंतर अजून एक आपण अशाच प्रकारे एक ट्रायंगल आपण घेऊ. आता याचे अँगल्स बरं आहे. इथला अँगल काय घेऊ आपण 45 डिग्री, इथला अँगल पण काय घेतला आपण 45 डिग्री. तर व्हॅल्यू काय करायचं बघा, तर दोन्ही साइड 1 ठेवायचे आणि ही व्हॅल्यू किती ठेवायची √2 ठेवायची. ओके. आता बघा ह्या यूज करून आपण कशा प्रकारे आपण सगळ्याच्या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण कशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा साइन 0 फक्त लक्षात ठेवा, साइन 0 0च असतो. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू किती असते 1 असते. किती असते 1 असते. ओके. आता साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू साइन 30 डिग्री साइन थीटासाठी आपल्याला फॉर्म्युला काय झाला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड काय आहे 1 आहे, हायपोटेनस काय आहे 2 आणि आपण इथे व्हॅल्यू आपण लिहू शकतो. काय लिहिता आपल्याला 1/2. ओके. तर नेक्स्ट व्हॅल्यू साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू ठेवायची. साइन 45 डिग्रीसाठी काय बघा 45 डिग्रीची अपोजिट साइड 1 आहे, हायपोटेनस √2 आहे. व्हॅल्यू काय बघा 1/√2. ओके. आता त्यानंतर पुढची व्हॅल्यू कोणती आहे बघा 60 डिग्री. 60 डिग्री अपोजिट साइड कोणते आहे, प्रत्येक वेळी फॉर्म्युला साइन थीटा असते. आपण फंक्शन कोणतं घेतोय साइन थीटा. 60 डिग्रीची अपोजिट साइड कोणते आहे √3 आणि हायपोटेनस किती आहे 2. म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं √3/2. ठीक आहे. हा व्हॅल्यू कशाची असेल साइन 60 डिग्रीची असेल. आता त्यानंतर आपण पुढचा घटक आपण बघूया तर कॉस थीटा. आता आपण नेक्स्ट फंक्शन आपण कोणतं बघतोय कॉस थीटा. मग कॉस थीटा मध्ये साइन 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते, 90 ची व्हॅल्यू काय असते 0 असते. म्हणजे याचा इनव्हर्स असतो. ओके. त्यानंतर पण आपण साइन 30 डिग्री साठी आपण बघू. 30 डिग्री साठी अपोजिट साइड आपण 30 डिग्री साठी कॉस साठी फॉर्म्युला काय तो बघा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे √3/2. त्यानंतर 45 डिग्री साठी ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे काय लिहितात आपल्याला 1/√. त्यानंतर 60 डिग्री साठी बरं आहे का ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजे काय ते व्हॅल्यू 1/2 व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपण जर आपण लक्ष दिलं तर साइन 0 काय 0, 30 डिग्री काय 1/2, 45 डिग्री काय आहे 1/√2, 60 डिग्री काय आहे √3/2 आणि 90 डिग्री व्हॅल्यू काय आहे 1. ठीक आहे. मग आता यामध्ये कॉस थीटाचे जे व्हॅल्यू ह्या सगळ्या व्हॅल्यू अशा इनव्हर्स मध्ये आले बघा. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आले, कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 आले, कॉस 45 डिग्रीची 1/2 आणि कॉस 60 डिग्रीची 1/2. ह्या व्हॅल्यू फक्त बरं का इनव्हर्सली आपण काय करायचं फक्त अरेंज करायचं. आता नेक्स्ट आपण बघूया. तर आता आपल्याला माहिती आहे टॅन थीटासाठी मगाशी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं बघा तर टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता समजा इथे व्हॅल्यू 0 आहे आणि इथे व्हॅल्यू 1, मग इथे 0/1 जर पुट केलं तर व्हॅल्यू काय येते 0 येते. इथे व्हॅल्यू काय आपण लिहिते 0 लिहिते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण 90 डिग्री साठी आपण बघू. बरं आहे. 90 डिग्री साठी इथे व्हॅल्यू काय राहणार साइन 90 डिग्री 1/0 व्हॅल्यू काय मिळेल इथं 1/0. 1/0 जर असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटी असते. इन्फिनिटी म्हणजे काय लिहितात आपल्याला नॉट डिफाइन. ही व्हॅल्यू काय असते नॉट डिफाइन असते. ओके. आता त्यानंतर पुन्हा बाकीचे जे व्हॅल्यू आहेत त्या अशाच प्रकारे साइन आपण कॉस आपण काढू शकतो किंवा आपण इथं हा ट्रायंगलचा आपण यूज करू. ट्रायंगल आपण अगदी आरामात आपल्याला व्हॅल्यू सगळ्या लक्षात राहतात. ओके. साइन 30 डिग्री टॅन 30 डिग्री टॅन थीटासाठी फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. इथे व्हॅल्यू काय 1/√3. ओके. त्यानंतर पुन्हा
tan 45 डिग्री अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड 1/1 म्हणजे व्हॅल्यू काय मिळते 1 आणि cos 60 डिग्री अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड √3/1 म्हणजे व्हॅल्यू काय मिळते √3 मिळते. अशा प्रकारे आपण sin cos tan ठीक आहे. त्यानंतर याचे जे इन्व्हर्स फंक्शन्स आहेत कोणकोणते कोसेक सेक कॉटचे पण अशाच प्रकारे आपण काय करू शकतो आपण इन्व्हर्स फंक्शनचा यूज करून त्यानंतर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत यांचा आपण यूज करून काय करू शकतो सर्वच्या सर्व व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण लक्षात ठेवू शकतो. ओके.